Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. घरी आले काही बोललेच नाहीत. संध्याकाळी बोलले ना, जेवण करा म्हणलं, जेवण बी केलं नाही. घरात झोपले सकाळी अंगून झोपलो. संध्याकाळी मी जेवण करून की सकाळी बघतो तिथंच काय आत्महत्या केली. संध्याकाळी झोपायचं येऊन तर म्हणले संध्याकाळी चला म्हणले जेवण करायला. नाही म्हणले, शेतात मी फिरून आलोय पण फार नुकसान झाली. आता काय काम नाही, धंदा नाही, काय नाही. कळून दिला असतं तर मी झोपलोच नसतो. सकाळी बघतो तरी इथे अटकलेले. हे घर आहे बीडमधल्या रामभाऊ ढाकणे यांचं. मुसळधार पावसामुळे अख्खं पीक पाण्यात गेलंय. डोक्यावरचं वाढतं कर्ज आणि त्यातून आलेलं आसमानी संकट यात ढाकणे यांनी आपलं आयुष्य संपवलं. गुरुवारी पहाटे राहत्या घरी त्यांनी गळफास घेत आत्महत्या केली. स्वतःची अवघी 1 एकराची शेती, त्यामुळे भाड्याने शेती करायला घेतली, पण निसर्गाच्या कोपाने सगळंच उद्ध्वस्त करून टाकलंय. बीड जिल्हा असेल, मराठवाडा असेल, मागील 15 दिवसापासून दो सारा पाऊस कोसळतोय. काढणीला आलेलं पीक शेतामध्ये अंकुर नवे फुटतायत. अनेक शेतकरी आहेत, त्यांचं काढणीला आलेलं पीक आहे ते संतप्त आहेत. मनामध्ये आलबेल आहे त्यांच्या, उद्या काय होईल, रबी पिकाचं काय होईल, रबी पेरायचं कसं, हेच पीक काढता येत नाहीये. अनेक शेतकरी आहेत, त्यांचे पिकं सध्या पाण्यामध्ये आहेत. हजारो हेक्टरची जमीन पाण्याखाली आहे. सगळ्यांना त्या दुतोडी भरून वाहत आहेत. पात्र सोडलेत. पुरासारखी परिस्थिती ही पहिल्यांदाच होती असं अनेक नागरिक म्हणतात. अशातच बीड जिल्ह्यातील केस तालुक्यामध्ये ढाकणेवाडी नावाचे गाव आहे. त्या ढाकणेवाडी गावामध्ये राम ढाकणे या गृहस्थ आहेत. त्यांनी आत्महत्या केली. हे त्यांच्या घरी मी आहे आणि त्यांनी पहाटे आत्महत्या केली. त्यांच्या घरचे सगळे सदस्य झोपेत असतानाच त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्याकडे 1 एकरपेक्षा कमी जमीन आहे. त्यांची जी सोयाबीन आहे त्या सोयाबीनच्या शेतामध्ये आपण थोड्याने दाखवूयात. त्यांच्या सोयाबीनच्या शेतामध्ये सगळं पाणी आहे, गुडघाभर पाणी आहे आणि सगळी सोयाबीन भिजलेली आहे. त्याच्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे त्यांनी 4 ते 5 एकर बटाईनं शेती केलेली होती. त्या शेतीमध्ये त्यांनी खर्च केलेला होता. ती सगळं आता खर्च एवढ्या पावसामध्ये नुकसान झालंय. ते खर्च कसा निघणार आपला, त्या चिंतेमध्ये होते, नैराश्यात होते आणि अशातच त्यांनी ही आत्महत्या केली. त्यांच्या पत्नी, मुलगी आणि त्यांचा मुलगा आहे आपल्यासोबत. आत्महत्या करण्यापूर्वी हे त्यांचं 3 पत्र्याचं घर आहे. तिथंच ते सर्वजण झोपलेले होते आणि पहाटे ते सगळं झोपत असताना अचानकच त्यांना सकाळी उठल्यानंतर कळालं की त्यांच्या मिस्टर म्हणजे जे पती आहेत त्यांनी आत्महत्या केली. त्यांचा मुलगा आहे आपल्यासोबत. काय त्या दिवशी काय बोलले होते आदल्या दिवशी रात्री तुम्हाला? आम्हाला वैयक्तिक 8 गुंठ जमीन आहे आणि या वर्षी पहिल्याच वर्षी 5 एकर केली बटाईन आणि या पावसानं असं केलं. वडील खाली गेले बघायला तरी पाण्यात सोयाबीन. घरी आले काही बोललेच नाहीत. संध्याकाळी बोलले ना, जेवण करा म्हणलं, जेवण बी केलं नाही. घरात झोपले सकाळी अंगून झोपलो. संध्याकाळी मी जेवण करून की सकाळी बघतो तिथंच काय आत्महत्या केली. किती खर्च झाला सगळ्या? तरी 1.5 लाख रुपये झाला असेल. 1.5 लाख रुपये बटाईच्या शेतात की तुमच्या स्वतःच्या? सगळं वैयक्तिक. आमचं किती 8 गुंठ आहे. तुमचं 8 गुंठ्याचे बी उरलेलं आम्ही पेरलं होतं. आदल्या दिवशी काय बोलले तुम्हाला? काहीच नाही, बोललेच नाही. तुमच्या पत्नी आहेत ताई, काय बोलले होते तुम्हाला आदल्या दिवशी? काय नाही, ते त्यांच्या टेन्शन मध्ये होते. 2 जनावर होते ते पण विकून टाकले. कुठं शेतातलं आयचं ना नाही ना, टाकायला येईना. मग ती नाराजच होते. मग आम्ही आपलं इरबळ लोकांचं काम करायचं. संध्याकाळी झोपायचं येऊन तर म्हणले संध्याकाळी चला म्हणले जेवण करायला. नाही म्हणले, शेतात मी फिरून आलोय पण फार नुकसान झाली. आता काय काम नाही, धंदा नाही, काय नाही. जनावर एकूण मोकळं झालं, टेन्शन आलं त्याला. पण ती आपल्या खोल्यात, आपल्या 3 खोल्या, आपल्या खोलीला आम्ही झोपलेले होतो. सकाळी उठून मी बघत येतो ते आत्महत्या केली त्यांनी. पोरानं मी आपलं बघितलं, सोडलं. म्हणलं आम्ही जिवंत असेल म्हणून आम्ही आपलं खाली घेतलं लगेच. तर काहीच नव्हतं त्याच्यात राहिले. शेताचा पंचनामा झालाय तुमचा? नाही झालं. हे जे काय नुकसान झालंय ते त्यांची मुलगी आहे. ताई, तुम्हाला काय बोलले होते वडील? काही नाही, काही बोलणं झालं नाही. अचानक कळलं. कुठे या तुम्ही?
त्यांची मुलगी आहे, दुसऱ्या गावात असते, लग्न झालेलं आहे. ती वडिलांची अशी बातमी समजल्यानंतर ती इकडे आली. रामेश्वरी तर जवळ गाव आहे, तिकडून ते आलेली. ताई काय बोलले ते? काहीच नाही बोलणं झालं. आल्यावरती भावानं सांगितलं असं असं आपलं नुकसान झालं, पीक गेलं सगळं. वडिलांनी तेच टेन्शन घेतलं होतं. आधी कधी बोलले होते का 5-6 दिवसाखाली काय काहीच सांगितलं नाही. त्यांनी कळूनच दिलं नाही कोणाला. कळून दिलं नाही? कळून दिला असतं तर मी झोपलोच नसतो ना. हा. सकाळी बघतो तरी इथे लाटकलेले. म्हणजे आदल्या दिवशी त्यांनी पूर्ण हे शेतामध्ये पाणी झालं होतं, तेव्हा ते पाणी झाल्यानंतर त्यांनी बटाईची जमीन केलेली होती. स्वतःची घरची कमी जमीन होती, 1 एकरपेक्षा कमी. आणि हे सर्व जो खर्च आहे, हा खर्च आता नंतर कसा फेडायचा, जो काय खर्च झाला होता 1-1.5-2 लाख रुपये शेतामध्ये, आता हे सोयाबीन तर डोळ्यासमोर पावसामध्ये भिजलंय, याच नैराश्यात होते. आणि सगळे कुटुंबीय, त्यांचा मुलगा असेल, पत्नी असेल, हे इथंच बाजूच्या रूम मध्ये झोपले होते. पण त्यांनी पहाटे इथेच ह्या घरामध्ये, रूम मध्ये त्यांनी आत्महत्या केली. आणि त्यांना सकाळी उठल्यानंतर समजलं. वरून धोधो कोसळणारा पाऊस, गावात साधी स्मशानभूमी देखील नाही. त्यामुळे ढाकणे यांचा अंत्यविधी पत्र्याचं शेड टाकून करण्याची वेळ आली. माखलेले, पाण्याने भरलेले आणि खड्डे पडलेले रस्ते आणि ही सगळी वस्ती आहे. त्या गावाला स्मशानभूमी पण नाहीये. आता ज्यांनी आत्महत्या केली त्यांना इथे पत्र्याचं शेड बांधलं. ज्या दिवशी आत्महत्या केली त्याच्यानंतर पहाटे एवढा धोधो पाऊस कोसळतोय, स्मशानभूमी नाही. त्यांची अंत्यविधी कुठं करायचं, त्यानंतर त्यांनी इथे ही सोय केली. हे गावातले नागरिक आहेत. काय मामा, स्मशानभूमी नाही गावाला? स्मशानभूमी नाही गावाला. शेतामध्येच आम्ही अंत्यविधी केली आहे. ग्रामपंचायत अजून स्मशानभूमी नाही बनवली? ग्रामपंचायत 3 गावची आहे. हांगेवाडी, रामेश्वरवाडी म्हणतात त्याला, डाकणवाडी, पण स्मशानभूमी नाही आतापर्यंत. ओके. बाकी व्यवस्था काय अशीच व्यवस्था आहे, बाकीची काय प्रेत असं जंगलामध्ये जाळल्यासारखं जाळलंय म्हणायचं. बाकी तर व्यवस्था नाही म्हणतात ते, म्हणजे स्मशानभूमी नाही, रस्ते नाहीत. आणि जे काय गाव आहे ती गावाची अवस्था पण वाईट आहे. आणि इकडं कंटिन्युअसली पाऊस पडतोय आणि हे सगळे वस्तीवरती आहेत नागरिक. इतका पाऊस आहे की शेतामध्ये पाणी. आणि त्याच्यानंतर त्यांनी नैराश्यातून आत्महत्या केली. ही केवळ ढाकणे यांच्या कुटुंबाची कहाणी नाहीये. मराठवाड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेकांची घरं उद्ध्वस्त झाली आहेत. आता केवळ सरकारच्या मदतीची ते आस लावून बसलेत. आपण ज्यांच्याशी आता बोललो, ज्यांनी आत्महत्या केली, राम ढाकणे यांच्या घरी मुलगा असेल, बायको असेल, त्यांची मुलगी असेल, त्यांचं हेच शेत आहे. 1 एकरपेक्षा कमी शेत आहे. आणि हेच शेत ते बघितलं त्यांनी, सगळं पाणी आलेलं शेतामध्ये. त्यानंतर नैराश्यात होतं. आणि बटाईनं जे शेत केलंय ते पलीकडे 4-5 एकर. या सर्व शेतामध्ये त्यांनी जो खर्च केला 2-2.5 लाख रुपये, ते त्यांनी जो आता सांगितलं आपल्याला, त्या सर्व खर्च कसा निघणार, हे जे पीक आहे आपल्या डोळ्यात देखत पाण्यात आहे, त्याच्यातून मोबदला कसा मिळणार. आणि या नैराश्यातच त्यांनी ती आत्महत्या केली. गुडघाभर पाणी शेतामध्ये, वर कंटिन्युअसली पाऊस पडतोय धोधो. आणि अजून पुढचे 4-5 दिवस आपल्याला हवामान खात्यानं अलर्ट सांगितलाय. ही परिस्थिती अशीच राहणार आहे. हे काढायला आलेलं पीक शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर जाताना दिसतंय आणि शेतकरी उद्ध्वस्त होताना दिसतोय. काही नाही, हे सोयाबीन मध्ये काही राहिलं नाही. आज थांबूयात आज आपण थेट केजवरून मुंबई तकसाठी.